रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय। मतदानासाठी ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गात सुमारे 4000 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले। रायगड लोकसभेसाठी उद्या मतदान होतंय। मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली असून कर्मचारी ईव्हीएम मशीन घेण्यासाठी अलिबाग केंद्रावर लगबग दिसून येतेय। यातच भारतीय निवडणूक प्रक्रियेची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी श्रीलंका, झिम्बाब्वे, कझाकिस्तान आणि बांगलादेश या 4 देशांचे 7 प्रतिनिधी भारताच्या दौऱ्यावर आहेत। त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। सांगलीत उद्याच्या मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे। शहरातून ईव्हीएम रवाना झाल्याय। सांगली लोकसभेसाठी उद्या मतदान होतंय। सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान पेटी वाटप साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत करण्यात आलं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात या ईव्हीएम मशीन पोहोचवण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी उपस्थित आहेत। एकूण 2315 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन घेऊन कर्मचारी निघाले। सोलापुरातही उद्याच्या मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे। सोलापुरात प्रणिती विरुद्ध राम सातपुते अशी लढत होणार आहे। सोलापुरात मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदाना दिवशी बारामती, पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील आठवडी बाजार बंद राहणार आहेत। निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। गावांमधील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला। गुजराती मराठी वादावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईत मराठी माणसाविरोधात चाललेलं हे षडयंत्र आहे असा आरोप राऊतांनी केला। तर शिंदे फडणवीसांवर संजय राऊतांनी जहरी टीका केली आहे। बुळचट शिवसेना काय करते असा सवाल करत त्यांनी टोला लगावला। काय करते प्रश्न आमच्या समोर